आज आपण डिस्कस करणार आहोत बेसिकली जे आपण बिझनेस प्लॅन बद्दल काल बोलत होतो त्यातलं जो मी म्हटलं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जे आपण म्हटलं प्रोजेक्शन्स. कारण काही झालं तरी बिझनेस इज ऑल अबाउट मेकिंग मनी. दॅट इज द होल ऑब्जेक्टिव्ह अँड इंटेन्शन ऑफ एनी बिझनेसमॅन की मी जे काय करणार आहे त्यातनं मला काहीतरी मिळालं पाहिजे. अँड ते जे मिळालं पाहिजे त्यालाच मी म्हणतो अपॉर्च्युनिटी. बरेच लोकांना बिझनेस अपॉर्च्युनिटीला एक वेगळंच मिनिंग देऊन टाकलंय, पण माझ्या मते बिझनेस अपॉर्च्युनिटी इज वेन वी ऍक्च्युअली सी दॅट आय कॅन मेक मनी, मी पैसे बनवू शकतो, तेव्हाच ती अपॉर्च्युनिटी असते. अदरवाइज इट्स ओनली ए विश लिस्ट टाइप आहे की हा ये करेंगे तो हो सकता है असा. सो आपण इव्हॅल्युएट अपॉर्च्युनिटीचा हा कम्प्लीट सेशन असेल, spread over maybe 4 to 6 hours, because I want to spend good amount of time, because this is the heart of every business. और जिसको ये चीज कंप्लीटली समझ आ गई उसको बिजनेस का नॉलेज आ गया, ये समझ लीजिए बिजनेस का नॉलेज आ गया. सो फर्स्ट आई विल सिंपली टॉक अबाउट मनी. मनी इज लाईक ब्लड इन अवर बॉडी. तसंच बिझनेसमध्ये पण मनी जे आहे इट इज ए ब्लड फॉर दॅट पर्टिक्युलर बिझनेस. कमी झालं तर बिझनेस उडतो, जास्त झालं तरी त्रास होतो, मग मालक लोक उडवायला लागतात. सो बोथ वे कुठेतरी मनीवर कंट्रोल असणं खूप जरुरी आहे कि हम जो भी कमाएंगे उसको सोच समझ के खर्च करना बिजनेस में बहुत इंपॉर्टेंट है. बहुत से बिजनेस इसलिए डूब गए क्योंकि जैसे जैसे पैसे आते गए मालिक लोगों ने पहले अपने ऐशो आराम के लिए उन्हें खर्च करना शुरू कर दिया रादर देन उस बिजनेस पे इन्वेस्ट करने के, और वो बिजनेस थोड़े दिनों के बाद बंद हो गए, कई लोग इंसॉल्वेंट हो गए. फर्स्ट टॉक इन टर्म्स ऑफ हाउ टू कंट्रोल मनी, और आई विल से द अदर वर्ड कॅश. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल एक अकाउंट्सचं पुस्तक असतो कॉल्ड कॅश बुक. हॅव यू ऑल हर्ड अबाउट दॅट? Yes, sir. व्हेरी गुड. काय असतं, व्हॉट इज कॅश बुक? Sir, I am not a commerce student, but I have just heard like it's a cash book maintaining the debit and credit, something related to it. Okay, so what is this debit and credit now? Debit is amount spent and credit is amount collected or something. Okay. Many the commerce graduate also get confused when we talk in terms of debit or credit. So simple भाषा में यदि हम कहें कैश बुक, वो एक ऐसी किताब है जो आया हुआ पैसा और जाने वाले पैसे का सीधा साधा हिसाब रखता है. अंडरस्टूड? डेबिट क्रेडिट के बदले में येणारे पैसे आणि जाणारे पैशाचा रेकॉर्ड ठेवतो, त्याला आपण Yes, sir. म्हणतो, त्याला आपण कॅश बुक म्हणतो. क्लिअर सगळं आहे ना? इवन बरेच लोक ज्यांनी बीकॉम पास केलंय त्यांना जेव्हा आपण कॅश बुक बद्दल विचारतो, इनव्हेरिएबली 50 to 60% of the students still commit a lot of mistakes in that cash book, even though they have undergone 5 years of college education in commerce, but still they commit that blunder because त्यांना त्या रूल प्रमाणे कॅश बुक शिकवलं जातं. डेबिट क्रेडिट, रिअल अकाउंट, ते अकाउंट, तो अकाउंट असा. तर त्यांना साध्या भाषेत सांगितलं असतं, जर पैसे आले ते इथे लिहा, पैसे गेले ते इथे लिहा, सिंपल. तर त्यांना कॅश बुक 5 मिनिटात लक्षात आलं असतं. पाचव्या मिनिटात कॅश बुक काय असतं हे लक्षात आलं असतं. सो व्हॉट वी विल डू, वी विल ट्राय टू डू अ स्मॉल एक्सरसाइज ऑन कॅश बुक. सो तुमच्यासाठी एक छोटस आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये काही ना काहीतरी खर्चे असतात. देयर आर एक्सपेन्सेस इन मोस्ट ऑफ द बिझनेसेस. जस्ट लिस्ट डाउन सम 10 expenses that businesses must be incurring. Take 2 minutes, write down 10. समझ आया मैंने क्या कहा? Will you please repeat? Yeah. I want you to list down 10 that usually any business incurs. An example. 10 losses.
No, Sorry, not 10 losses, expenses. खर्च. expenses. Okay. खर्च. For example, electricity bill, Right. salaries. मी आता 2 सांगितले, but still you have to write 10 more. Expenses on input. Yes, Supriya madam, you said something? Yes, madam. Yes, sir. Expenses on inputs. Yeah. Expenses on inputs, sir. Expenses or For purchasing inputs. हेलो yeah. So हेलो सर. yeah, नीताजी बोलिए. हाँ, तो सैलरी आती है, उसमें वेजेस आते हैं, रेंट एंड टैक्सेस आते हैं, अपने जो अपने टैक्सेस रहते हैं उसमें इंक्लूड कर सकते हैं हम. Yes. आउटस्टैंडिंग सैलरी रहेगी उसमें. वो क्या होता है? देन Outstanding क्या होता है? एडवर्टाइजमेंट रहेगी. Okay, हाँ? outstanding क्या होता है? ये what you said something called outstanding, वो क्या होता है? आउटस्टैंडिंग सैलरी इट्स मीन्स की लास्ट ईयर की जो सैलरी रह गई, पेंडिंग रह गई, जो इस साल हमें देनी है या इस साल की करंट जो देनी है, तो हम लास्ट ईयर के जो एंडिंग में दे देते हैं उससे, वो अच्छा। आएंगी. देन उसमें ओके एडवर्टाइजमेंट आएंगी, प्रिंटिंग एंड स्टेशनरी आएंगे उसमें, Very good. पोस्टेज आएंगे, टेलीग्राम चार्जेस आएंगे उसमें, जो सैलरी अपनी Very good. ये Thank you, ऐसे नीता सारे जी. Thank आएंगे you. उसमें. Okay, excellent. और दूसरों से भी सोचते हैं. Very good, नीता जी. Clap for you. So बहुत लंबी लिस्ट दे दी और वो सब मैं लिखता जा रहा हूँ यहाँ पे. Yes, और किसी से और क्या एक्सपेंसेस लगता है आपको? Sir, rent for shop, या रेंट या then Very- raw material, money required for raw material. raw material. Very good. So future Then R&D investment, If marketing. there is a R&D department is there, then So R&D We require- expenses. Okay, सोनम जी आपने कहा मार्केटिंग एक्सपेंसेस, वो क्या होता है? मार्केटिंग मतलब जो भी आपको प्रोडक्ट का मार्केटिंग करना है उस पे भी कुछ कॉस्ट देना पड़ेगा ना. और वो होता क्या है? मेरे को तो मालूम नहीं है वर्ड मार्केटिंग. हाँ, डिजिटल मार्केटिंग और फ्लेक्स वगैरह प्रिंट करके बताते हैं या फिर थ्रू सोशल मीडियाज. इट Okay. मींस वी आर एडवर्टाइजिंग अबाउट योर प्रोडक्ट सो दैट द पीपल विल लेट यू नो अबाउट इट. Very good. Okay. देन फ्यूचर इन्वेस्टमेंट, Okay. So market. रॉ मटेरियल परचेस. वो यस, अशोक सर ने बोला रॉ मटेरियल, एडवर्टाइजिंग भी बोल चुके. ये मार्केटिंग वर्ड अभी ऐसा है कि बहुत इसको भी बहुत लोगों ने गलत रूप से समझ के रखा हुआ है. मार्केटिंग इज ए वेरी बिग वर्ड. पहले दिन से ये जो सेशन शुरू हुआ एफडीपी का, पहले दिन से लेकर आज तक हमने जो कुछ भी किया है और जितना कुछ आगे भी होने वाला है, जितने सेशन होने वाले हैं, दे ऑल पार्ट ऑफ मार्केटिंग. Such a huge word that marketing is. फर्स्ट डे जो किया एफडीपी जिस दिन लॉन्च हुआ उस दिन और आज और आगे भी जो सेशन होंगे, दे ऑल पार्ट ऑफ मार्केटिंग which we will take up one particular day, or I think we have already covered. No, we have not covered here. Okay, so we'll take it. Otherwise, that is what is marketing. But very good, Sonam ji. Yes, advertising is the right word. Advertising and promotion. Yes, that is that. Any other thing? Hello. It is Hello, sir. machinery Machinery. Chinmay ji. Yes, very correct. Machinery. and consultancy as well as other services hired by the Yes, business. consultancies. Somebody said audit, refreshments. Yes, very correct. Sir, Yes, to improve marketing strategies and product development. Okay, product development. Somebody said R&D. Yes, we'll say product development. Okay. Traveling expenses, Traveling expenses. Excellent. selling and distribution, particularly packing or Okay, packing. carrying forward. Yes. Yes. Okay, very good. Interest on loan. Some very good. Excellent. So if you really start writing, it's a huge list of expenses. Huge list. We will definitely share the big list with 60 already listed out. There can be many more, but at least 60 we will share, which are very common in most of the businesses. So आपसे भी बहुत कुछ आ गए, बहुत अच्छा लगा. Good. So these are expenses. So there are huge amount of expenses that a company incurs. To incur these expenses, company के पास पैसे भी आने चाहिए, business में पैसे भी आने चाहिए. So आपके पास अभी वापिस 3 मिनट है. Write down 5 ways the business can get money in.
किस तरह से 5 ऐसे प्रकार लिखिए जिससे कि बिजनेस में पैसे आते हों. What are the ways you can get money in business? Take 3 minutes. And First is the selling of product. sorry, yes, selling. Yes, that is one. Selling of product. Yes, very good. Loan borrowed from finances. Very good. Loans and finances from bank, friends, relatives, parents, friends. Yeah, good. Very good, Amol sir. It can be your own investment. Your own investment, which we call as own capital. Very good. Right. And we can also invite investors from outside. Okay, what word we should use for that? It can be shareholders. But if Can at be all they are- shareholders. Very good. Angel investors, shareholders. Very good. Venture capitalists. So these 3 words can be used. Very good. Excellent. Sometimes subsidy from government. Very good, Anand sir. Subsidies from government. Very good. Anything else? Let's see. Something different I want to hear. I will wait for that. Let's see. Taking a money as a fixed deposit in our organization and giving interest to others for a particular duration. That the bank is into. Okay, calling for fixed deposits. Yeah. Okay. I think that's also nice one. Calling for fixed deposits from public. Okay. Sir, depreciation cost. ते काय असतं? म्हणजे टिअर अँड वेअर जर झालं मशिनरीचं तर त्याच्यावर एक्सपेंडिचर होतो ना सर. हा. काय म्हणाला? डेप्रिसिएशन कॉस्ट. कॉस्ट म्हटलं की खर्च. सो आपण आता गोष्ट करतोय की पैसे होतात कसे व्यवसायात. ओके सर. नो प्रॉब्लेम. पण आपण त्या शब्दावर पण बोलू, डेप्रिसिएशन वर पण पुढे बोलू. There is one concept called crowdfunding, not fully aware about it. Yes, very good. Crowdfunding is also one way of raising funds. जसं आपण शेअर होल्डर्स कडनं घेतो तसेच क्राऊड फंडिंग आपल्या क्राऊड साइट्स आहेत त्याच्यावर आपण टाकतो की दिस इज व्हॉट बिझनेस आय एम लुकिंग फॉर अ मनी. People can contribute any amount, can be from 100 rupees to 10,000 rupees. Asa the crowdfunding is another way of raising money. Very good. म्हणून त्याला word दिला crowd. Anyone can participate. Very good. Yes, Pallavi ji, you want to say something? Is it something like share opening the shares or shares of them? हाँ, एक तो है, एक होता है जहां पे आप शेयर सर्टिफिकेट इशू करते हैं. क्राउड फंडिंग में ऐसा कोई सर्टिफिकेट इशू नहीं होता. आप केवल एक रिसीट इशू करते हैं कि यस आपसे पहले मिले. शेयर होल्डर जो है वो इनडायरेक्टली कंपनी का एक ओनर होता है. ही इज होल्डिंग वन पर्टिकुलर पार्ट ऑफ कंपनीज ओनरशिप, जबकि क्राउड फंडिंग में वो ओनरशिप नहीं होता है. इसके लिए उसको शेयर होल्डर कहते हैं. ये क्राउड फंडिंग वाला है. कहीं से ये लोन टाइप ही होता है. But then there's no return on right? Sorry. These are not called as invest. These people who are giving fundings in crowdfunding do not get any returns, right? No, they can They get. do get. हाँ, जब आप Okay. अपना बिजनेस क्राउड फंडिंग के साइट पे डालते हैं, उस पे आप अपने बिजनेस को एक्सप्लेन करते हैं, अपने बिजनेस प्लान को इन वेरी शॉर्ट फॉर्म में एक्सप्लेन करते हैं और कहते हैं कि आई एम एक्सपेक्टिंग ए रिटर्न ऑफ दिस मच इन नियर फ्यूचर बाय इन्वेस्टिंग दिस मनी. होपफुली आई विल बी एबल टू शेयर सम पार्ट दैट. सो आप कोई कमिट नहीं कर रहे हैं, पर आप कह रहे हैं कि मैं कुछ, जैसे डिविडेंड होता है जो कमिट नहीं होता, कुछ इस तरह से आप उनको देते हैं क्योंकि उन्होंने पैसे दिए. तो किसी ने 1,000 रुपए डाला है तो आप उसको रिटर्न करते वक्त 1,080 रुपए दे रहे हैं. He feels happy कि उसका 1,000 भी मिल गया, 80 भी मिले, and he helped somebody in sustaining the business. तो क्राउड फंडिंग का वो एक फायदा रहता है. There is no commitment. हाँ, पर आपको पैसे तो रिटर्न करने पड़ते हैं कभी ना कभी. Okay. So good. Sir, can we add mergers or acquisition
though directly we cannot get money from, but in future we can get lots of money from acquisitions of other businesses. See, when we say acquisition, तब वो खर्चा है, because we will be spending money to acquire that. Okay. And if it is a merger, then there can be two types of merger. One is you are merging your company into a bigger company. Okay. And the second is a smaller company is merging into your company. When a smaller company is merging into your company, at that time you gain some money. You earn some money. So बराबर है, वो एक वे है जिससे आपको फंड्स मिलते हैं. जैसे कहते हैं ना, मैं एक वर्ड दे रहा हूं आपको. Have you heard of franchising? Right. Yes. Yes. Franchising is again a way of raising money. आप फ्रेंचाइज कर रहे हो, आप फ्री में तो देते नहीं हो किसी को फ्रेंचाइजी, उससे फ्रेंचाइजी फीस लेते हो, यानी बिजनेस में पैसा आया. वेरी गुड. सो Even providing dealerships. यस एग्जैक्टली, यू आर प्रोवाइडिंग डीलरशिप, तो उनसे आप डिपॉजिट कलेक्ट करके रखते हो और कुछ फीस लेते हो. यस, दैट इज ऑल्सो ए वे ऑफ bringing in money into the business. Excellent, Chinmay sir. Excellent. Very good. Sir, we can also approach people who can partner our business. So Very good. Excellent. for some consignment or some assignment, we can make them partner for specific. Yes. Correct. Perfect. Ekdam. Inducting partners into the business and he bringing in his capital into the business. Wonderful. Wonderful. Thank you. Very good. So ठीक है, इतना आया, बहुत आया. मेरे को भी आज दो तीन चीजें नई सुनने को मिली, which is very good. One which merger and acquisition की जो बात हुई, yes, ये मैंने अपने लिस्ट में नहीं लिखा था, so I will be adding. So thanks for this FDP. One more line gets added into my list. So very good. So what we have done is, मैं आपको अभी स्क्रीन शेयर करके दिखा देता हूँ. जो कुछ आपने बोला वो मैंने नोट करता गया. Yes, somebody said sale of investment. Yes, very good. That's also a way of raising funds. तो अभी sale of investments आया, तो और भी कुछ आ सकता है, सोचिए. All the treasures what the family has in case of proprietorship. Yeah, so it becomes own capital. When Yeah. you put in money, it becomes your own capital. आपका खुद का पैसा आप डाल रहे हो, so that is own capital. And other way of doing it, that if you have invested for long term in the shares of other companies, then that you can liquidate, maybe, or land, Yes. sale of land or farm or. Okay. So rather than I will say sale of land, I will say sale of your assets. Assets, right. आपके पास एक मशीन है जो पुरानी हो गई है, Yes. बेचोगे तो पैसे आएंगे. हम फेक तो नहीं देते. Even scrap, for that matter, scrap sale, उससे भी पैसे आते हैं. और भी चीजें हो सकती है. Suppose you are doing a wonderful work and an association honors you, saying here is a entrepreneur who is doing a wonderful work, including community work, and आपको एक नारियल देते हैं, शॉल देते हैं, ऊपर से एक एनवलप देते हैं, उसमें 5,000 10,000 रुपए हो सकते हैं. So that's also way getting awards. Sir, one more thing struck to my mind. Nowadays, many young entrepreneurs, they start their activity with sponsorship also sometimes. So they get sponsors Yeah. for particular event correct. or for that. Yes. So yes, like if your business is related to something in which you are going to attract larger crowd, जैसे sports activity हुआ, आप कुछ स्पोर्ट्स में करना चाहते हैं, तो उसमें ऑडियंस आता है, सो आपको स्पॉन्सरशिप आसानी से मिल जाती है. वरना इन ए नॉर्मल बिजनेस में स्पॉन्सरशिप नहीं मिलती है. बट इफ यू आर ओपनिंग ए स्कूल एज ए बिजनेस, देन चांसेस ऑफ डोनेशन कमिंग इन, Yes. donations and charity, so that way the money sometimes comes in. So various ways monies can be raised in business. So ये sheet दिखाई दे रही है? So just want to discuss one point. Please. Can we add insurance in this as well? Very good, Chinmay sir. Excellent. Excellent. Yes. Excellent, Thank you. Chinmay Thank you, sir. Very good. Just explain everybody. Very good.
though we pay some installments for insurance, but it gives us guarantee that if anything, we lose anything or any wear or tear in the machinery, we are sure that we are getting money. Yeah, And correct. Yes. anyways, machines are going to be depreciated in some time, or there will be wear and tear in the machines. Yeah. It has to be considered. Okay, just a correction. If there is a wear and tear, then insurance company doesn't give insurance. The insurance covers the natural calamity, earthquake, इसमें कुछ डैमेज हो गया, राइट में कुछ डैमेज हो गया, सो आपके प्रॉपर्टी का तब इंश्योरेंस आपको कवरेज मिलता है. अदरवाइज वेयर एंड टेयर के लिए इंश्योरेंस यूजुअली नहीं होता है. फॉर एग्जाम्पल जैसे ट्रांसपोर्टेशन है हमारे पास, हमारी बसेस है, हाँ जी, उनका किसी का एक्सीडेंट हो जाता है, कुछ तब हो बात जाता अलग है. है. Yeah, तब Right. बात अलग है. Yes, that money comes in. So insurance, very well said. Yes, insurance premium that we pay can sometimes bring in money in case of something goes wrong, like accident हुआ तो insurance हमको कुछ भरपाई करके देता है. Yes, very correct. Wonderful. Can you see this sheet? What all? ये शीट दिखाई दे रही है कैश बुक की? Yes, Yes, sir. sir. ओके, सो जो कुछ आपसे आया उसको यहाँ पे हमने नोट कर लिया. सो देर आर, एंड इफ यू ऑब्जर्व, जो मनी कमिंग इन इज रिटन ऑन द लेफ्ट हैंड साइड and money going out is written on the right hand side. While I first asked you money going out, so what must be the reason we wrote money going out on the right hand side? Usually cash book is written exactly like this. What must be the reason the right side? Yeah. सर पैसा आएगा तो ही जाएगा ना. Very good, correct. पहले पैसे होने चाहिए तभी खर्च कर सकते हैं. So इसके लिए लेफ्ट साइड में आने वाला पैसा लिखा गया है और राइट साइड में जाने वाला पैसा. So cash book is nothing called debit credit. Simple words में it records incoming money and outgoing money on a day-to-day basis or whatever basis it is. Simple. That is what is cash book, one of the most important books in accounts. And through this book, the owner of the business controls his money. He has to have a control over this money. So यहाँ तक clear है सबको cash book के बारे में? In simple words, cash book सबको समझ आ गया? सर Yes, sir. एक बात सर, एक बोलिए ना. message होतं, हाँ. पार्टनर आणि स्लीपिंग पार्टनर मध्ये काय डिफरन्स आहे? ओके, आता पार्टनर जो असतो त्याला ऍक्टिव्हली पार्ट करायचा असतो. देअरफॉर ही इज पार्टनर. स्लीपिंग पार्टनर एक असा व्यक्ती असतो ज्यांनी पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात. त्याला तुमच्या नॉलेज, डोमेन नॉलेजवर पूर्णपणे विश्वास असतो. तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किलवर पूर्ण विश्वास असतो. तुमच्यावर पूर्णपणे ट्रस्ट असतो आणि तो सांगतो मी व्यवसायात बिलकुल इंटरफेअर करणार नाही, तू चालो आणि एक जे काय आपली कमिटमेंट आहे त्याप्रमाणे रिटर्न देत राहा. आय एम हॅपी. हॅलो सर, आपण किती अपेक्षित करू शकतो? आपण ऍज अ स्लीपिंग पार्टनर असू, हा. आपण किती पर्सेंटेज मध्ये एखादा म्हणजे अपेक्षित करू शकतो? ओके, त्या particular- या प्रश्नाचं उत्तर आपला जेव्हा हा सेशन आणि पुढचा सेशन संपेल ना, तुम्हाला आपोआप लक्षात येईल सर. ओके सर, थँक्यू सर. That depends on how much a business generates. How much a business generates. त्याच्यावरती आहे. आणि तुमचं पार्टिसिपेशन किती आहे, तुमचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन किती आहे, त्याच्यावर एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग प्रमाणे. आता समजा मी कोणाबरोबर तरी पार्टनरशिप करतोय आणि त्यात आम्ही डिसाइड करतो वी बोथ हॅव टू प्ले इक्वल रोल, बोथ हॅव टू कॉन्ट्रीब्यूट इक्वली. सो ऑटोमॅटिकली रिवॉर्ड ऑल्सो विल बी शेअर्ड इक्वली. सो ते एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं. पण हे 4 ते 5 तासाचं जे मी सेशन सांगतोय हे एकदा तुमचं पूर्ण लक्षात आलं की मग तुम्हाला सहज डिसाइड करता येतं की मी समोरकडे जर इन्व्हेस्ट करत असेल आणि त्याचा बिझनेस मला कळलं असेल, हाऊ मच आय कॅन एक्सपेक्ट फ्रॉम दॅट पर्सन, ते तुम्हाला लक्षात येत. सो आय विल नॉट आन्सर दॅट नाव, बट यू विल ऑटोमॅटिकली गेट दॅट आन्सर ॲट द एंड ऑफ these 4 or 5 hours that I'm talking. Okay, so let's coming back to this cash book. So this is what his cash book does. It records incoming and outgoing. याचे एक 3 इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहेत, ते आपण समजून घेऊया
आणि ते जर लक्षात आलं, nobody can ever make any mistake in writing cash book. तो M.Com चा ग्रॅज्युएट असू द्या, काय आपला B.Com चा ग्रॅज्युएट असू द्या, त्याला जर हे 3 गोष्टी कळले तर त्याला कॅश बुक लिहिताना त्याच्याकडनं कधीच चूक होणार नाही. सो त्यासाठी मी छोटंसं एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. त्या एक्झाम्पलला कव्हर करत करत आपण ते तिन्ही रूल समजून घेऊया. तुमच्यापैकी असे किती आहेत ज्यांना अकाउंटिंगचं खूप छान नॉलेज आहे? एक तर आहेत अकाउंटिंग इन अ मिनिट म्हणून लिहितायत, म्हणजे त्यांना डेफिनेटली हे जे ते अकाउंटिंग इन अ मिनिट त्यांच्या तुमचा ऍक्च्युअल हे काय हो? व्हॉट इज युअर ऍक्च्युअल नेम? दीपा मॅडम. अच्छा, दीपा मॅडम का ते? ओके ओके ओके. डॉक्टर दीपा गाडगीळ आणि अच्छा अच्छा ओके ओके ओके. लेट्स टेक दिस. लेट्स अज्यूम कि तुम्ही एक व्यवसाय स्टार्ट. मी मराठीत बोलतोय, सबको समझ आ रही है ना? कोई तकलीफ नहीं ना? कोई ऐसा? यस सर, अंडरस्टैंडिंग, नो प्रॉब्लम. ओके. कभी मराठी में बोलता हूँ, कभी हिंदी में बोलता हूँ, कभी इंग्लिश में बोलता हूँ. थोड़ा इंडियन होने के कारण इधर उधर. यस, वी आर मल्टीलिंगुअल पीपल. गुड. ओके. सो ऐसा समझिए कि आज आपके बिजनेस का पहला दिन है. आपने अपने बिजनेस में सब लगा दिया, मशीन खरीद ली है, रॉ मटेरियल ले आए हैं, दुकान तैयार है, दुकान का इंटीरियर हो गया है. आपके पास अब आपके पॉकेट में एक भी पैसा नहीं है, क्योंकि आपने पूरा पैसा बिजनेस में लगा दिया है और आज आपके बिजनेस का पहला दिन है. हर दुकान के अंदर एक कैश बॉक्स भी होता है, राइट? ज्याला आपण गल्ला म्हणतो. येस और नो? येस सर. ओके. सो एक गल्ला पण असतो. सो ऑफिसमध्ये गल्ला आहे, त्या गल्ल्यात पण एकही पैसा नाहीये, कारण आज पहिला दिवस आहे. सो देवाला नमस्कार करून व्यवसाय सुरू झालं. दिन भर बहुत कुछ हुआ, पैसे आए, कुछ बिका, कोई आया, कुछ खरीदा. तो जो कुछ होता गया, मालिक ईमानदारी से रिलीजियसली कैश बुक में नोट करता गया. हर चीज उसने नोट की. इलेक्ट्रिसिटी का बिल, सैलरी, रेंट, आज का एडवर्टाइजिंग किया, उसका प्रिंटिंग, रॉ मटेरियल खरीदा, वो किसी ने आके कहा मैं पार्टनरशिप लेना चाहता हूं, उसने थोड़े पैसे दिए, गवर्नमेंट ने आके आपको सब्सिडी दी. तो पहला दिन आपका एकदम फर्स्ट क्लास गया. शाम को घर से फोन आया कि चलिए 8 बज गए, घर आ जाइए अभी. So what you will do as a owner of this business? Actually, in what terms we should discuss? I'm not getting it actually. I am saying today is the first day. You started the shop and lot of things happened during the day. Somebody came to sell his product, you bought that. Somebody came, said, I want to help you as a partner in business. I don't mind contributing something. So please take me in your business. आपके पास कुछ पैसे उससे आए, आपने कुछ सामान बेचा, आपने कुछ स्टेशनरी खरीदी. गवर्नमेंट को भी बहुत अच्छा लगा, तो उन्होंने भी कहा कि मैं सब्सिडी देता हूं आपको. बैंक ने आके आपको कहा कि आपने जो लोन अप्लाई किया था वो भी आपको मिल रहा है, आज आपको ये पैसे आ गए. सो जो होता गया आप उसको कैश बुक में लिखते गए. जो पैसे आए आपने कैश बुक में लिखा. लेफ्ट हैंड साइड पे जो पैसे आपने दिए लोगों को और जो भी हुआ वो आपने राइट हैंड में लिखा. शाम को 8 बज गए, दुकान बंद करने का वक्त आया. दुकान बंद करते वक्त आप क्या करेंगे? इस कैश बुक को किस दृष्टि से देखेंगे? सर फर्स्ट हम टोटल करेंगे, मनी कमिंग इन का टोटल करेंगे. करेक्ट, उसके वेरी गुड. बाद मनी गोइंग आउट का टोटल करेंगे. वेरी गुड. और उस पे हमको मालूम पड़ेगा कि जो मनी आ रहा है वो ज्यादा है जाने से. हाँ. तो हम कह सकते हैं कि आज इतना मुनाफा हो गया है. वेरी गुड. और फिर वो मुनाफा वहां से डिडक्ट करके हम नील करेंगे. दो Very good, Anand sir. Thank you for that comment. Anybody else want to share something? Sir, we can understand the sale and purchase. How much amount we have spent on the sale, purchase, and how much amount of sale is happened over there, and what is the remaining amount which is in my hand. And second thing, we will learn
what is the demand of their customer. We can Okay. understand. Okay, very good, very good. काय तुमचं नाव हंगरगे सर. Okay, very great. Thank you, sir. Else want to say something? Yes, we will also check the requirements that we didn't fulfill. Okay, okay, that also you will get, because somebody will come and ask something and you will say, हाँ मेरे पास नहीं है, हो सकता है. Yes, that also you will come to know. From cash book point of view, क्या? So let's take an example. Say, as Anand sir said, आज दिन भर का इनकमिंग का टोटल मारा तो पता चला 1000 rupees आए. How much? 1000. और आउट गोइंग का ये किया, पता चला 800 रुपए गए. एग्जैक्टली क्या हुआ? 200 rupees benefit, no? Okay, yes, very good. And we will Cash in hand, we can try say. to reinvest it in the business. चलेगा. Yes, Dr. Shweta Bapat, you said something? Yeah, we will say that the 200 is cash in hand for that day. Okay. Anybody else? Anything? We will try to reinvest it where required in our business. No, that's a decision. Now I am saying what exactly happened for that day. 1000 आए, 800 गए. So somebody said 200 का benefit हुआ. Somebody is saying cash in hand. और कुछ, anything else comes to your mind? Positive side. 1000 रुपये आए सर. Sorry? Hello. आपण हा, सक्सेस 1000 रुपये आले म्हणजे तो त्या 800 रुपये दिवसासाठी तरी दोघे काय बोलतायत? पहिले कोणीतरी एकानी बोला आणि मग दुसऱ्यानी बोला, प्लीज, इफ यू डोंट माइंड. येस, अमोल बोलतोय सर. हा, बोला सर. आज 1000 रुपये आले आणि 800 रुपये गेले आहेत. 1000 वर 800 रुपयाचा एक्सपेन्स जर उद्या 1000 आले तर 800 रुपये जाणार आहे. हा, दिस इज समथिंग अंडरस्टँडिंग. ओके. 1000 आले त्या दिवशी आणि 800 रुपये गेले पण. येस. हा, तर तो जो एक रेशो काढतोय आपण की इन्कमिंग जर एवढं असेल तर आउटगोइंग एवढं राहील. अच्छा, ओके ओके, त्या दृष्टीने पण. ओके, व्हेरी गुड अमोल सर. ते पण एक बघायचा दृष्टिकोन. दुसरं कोणतरी काहीतरी बोलत होता. व्हेरी गुड अमोल. आपण सक्सेस कडे जातोय, म्हणजे आपला बिझनेस चांगल्या प्रकारे होऊ शकतो, ती आयडिया आपल्याला पहिल्याच दिवशी येईल. अच्छा, ओके ओके ओके, गुड गुड गुड. ओके, ठीक आहे. सो आपण हे या About protecting that cash and safeguarding by putting in a bank or something like that. ठीक आहे. दोज आर ऍक्शन्स. अच्छा. अंडरस्टँड की हे आहे तरी काय. सो आपण ते ऍक्शन्स आर ऑल परफेक्ट. या, दॅट डिपेंड्स. ओके, सो हेच आहे की आपण म्हणतो की आपल्याकडे आजचा दिवस 200 रुपये, आपल्याकडे 200 रुपये. काय आहे हे 200 रुपये? व्हॉट इज दिस 200 रुपीज? somebody said benefit, somebody said cash in hand. सो बरेच लोकांचं हे एक मिसनॉमर आहे की हे 200 रुपये प्रॉफिट आहे. सो कॅश बुकचा एक पहिला नियम आपण आता सगळ्यांनी लिहून घेऊया, प्लीज. सो आय विल बी सेइंग दॅट इन इंग्लिश, सो प्लीज मेक अ नोट ऑफ दॅट. कॅश बुक कैन नेवर शो. लिख लिया? I have also put it down there. Yes, sir. Yeah. So important आहे. बरेच लोकांना असं वाटतं की हे आपले 200 रुपयाचं आज प्रॉफिट झालं. And this is based on our experience. Wherever we have conducted program, 90% of the time, the first word that we get to hear is profit. If 200 रुपयाचा प्रॉफिट झाला. So important to understand की कॅश बुक एक असं पुस्तक आहे तो युजली कधीही प्रॉफिट किंवा लॉस दाखवू शकत नाही. It just a book which records the income and incoming and outflow of money into the business. Okay. So I will again repeat this. 1000 rupees आले, 800 गेले, तो बॅलन्स किती? हा जे 200 रुपये याला म्हणतो आपण बॅलन्स. कोणीतरी सांगितलं ना, कॅश इन हँड. या, इट्स कॉल्ड बॅलन्स इन हँड, नॉट प्रॉफिट. सो लक्षात राहील सगळ्यांना, इट इज बॅलन्स. So what is this 200 rupees? Balance. Balance. Very good. Balance. Okay. Okay. So परत आता I go back to that. 1000 रुपये आले, 800 रुपये गेले,
दुकान बंद करायची वेळ आली ते मी कॅश बॉक्स उघडलं. कॅश बॉक्स मध्ये मला 300 रुपये सापडले. आता काय झालं? नाउ व्हॉट हॅपन? That is also balance amount. Good. Definitely it's a balance, but something is causing disturbance. 1000 आले, 800 गेले, पण कॅश बॉक्स मध्ये 300 रुपये दिसत आहेत. मे बी बिझनेस म्हणजे त्या दिवसाचं डे सुरू व्हायच्या आधी काही पैसे ठेवलेले असू शकतात. नाही, काही नव्हतं म्हणून सांगतोय ना मी. तुमच्या खिशात पण काही नव्हतं, कॅश बॉक्स मध्ये पण काही नव्हतं. प्रीवियस डे बॅलन्स. सॉरी, प्रीवियस डे पहिला बॅलन्स. दिवस आहे हा, फर्स्ट डेच आहे समजा. कॅशबुक नीट डेली नसेल. हॅलो ट्रान्झॅक्शन चूक झाली. येस, कोणतरी काहीतरी बोललं की ट्रान्झॅक्शन चूक झाली, काहीतरी मिस्टेक झाली. येस. सो बेसिकली हिअर देर इज अ मिस्टेक. द मिस्टेक नीड टू बी इमिडिएटली चेक्ड, करेक्टेड. म्हणून याला मी म्हणतो कॅशबुक वर मालकाचा कंट्रोल असायला पाहिजे. म्हणून आपण सेकंड रूल आता लिहून घेऊया आणि मग आय विल ask you a question based on that second rule. Then rule number 2 says cash book balance and cash box physical balance must tally all the time. जर ते tally होत नसेल तर that means there is some error. Either I have missed making note of some money which came in, or I made a mistake in writing some expense more than what I actually paid. So the rule number 2 says cash book balance and cash box physical balance must tally at all times. That's a control. Clear सगळ्यांना second number rule? Yes, sir. Any doubt about this rule? हे सर्व व्यवहार कॅश मध्ये होत असतील तर अप्लिकेबल करू शकतो, पण जर ऑनलाईन बँकिंग होत असेल, नेट बँकिंग होत असेल तर त्या केसमध्ये कसं करणार? हो, आता काय आहे, एक आपण म्हणतो की एक जे नेट बँकिंग आहे त्याच्यावर देर इज अ इनडायरेक्ट कंट्रोल. पण कॅश जी आहे, जी फिजिकल तुम्हाला येतात पैसे, लोक देतात, तो एक असा भाग आहे की त्यात मिसमॅनेज होण्याचे भरपूर चान्सेस असतात. म्हणून मी म्हटलं की जर हे रूल कळलं असेल तर माझा आता प्रश्न तेच आहे. इफ ओनरचा कंट्रोल नाहीये समजा कॅशबुकवर आणि कोणतरी एक कॅशियर कॅश हँडल करतोय, तर काय होऊ शकेल अशा सिच्युएशन मध्ये? लुकिंग ॲट रूल नंबर. ठीक आहे. आता जे तुम्ही येस सर, तुम्ही जे म्हणतात आहे की आता 300 राहिलेले आहेत तिथे, बॅलन्स समजा असेल प्रिव्हियसली, तर ठीक आहे. तिथे आपल्याला म्हणजे जी अमाऊंट आपली खर्च झालेली त्याच्यापेक्षा 100 रुपये आपल्याला जास्त मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी आपण लिहिण्यात मिस्टेक केलेलं आहे. करेक्ट. पण जर अमाऊंट जर 100 असते तिथे, तिथे 100 असते ना, ऍक्च्युली आपली आउटगोईंग अमाऊंट जर 800 असेल आणि ते परफेक्ट आहे, 100 रुपयाचा कुठेतरी फ्रॉड झालेला किंवा काहीतरी घोटाळा असं आपल्याला तिथं दिसून येतं. युजली इकडे फ्रॉड होण्याचे चान्सेस असतात जेव्हा मालकाचा या बुकवर कंट्रोल नाही. तो कॅशियर सेकंड रूल टॅली करण्यासाठी 100 रुपये स्वतःच्या खिशात घातले की झालं टॅली ना. लक्षात आलं का काय बोललो? येस सर. बरेच कंपनीत हे होतं. बरेच कंपनीत मॅक्झिमम नोकऱ्या कोणाचे जातात? प्रत्येक मोठ्या कंपनीत जो कॅशियर असतो त्याचे, कारण तो असले फ्रॉड करत असतो. त्याला काय रूल नंबर 2 प्रमाणे कॅश बॉक्स मध्ये 200 रुपये ठेवायचे आहेत की आपलं कसलं काय शोधून काढायचं मिस्टेक, जाऊ दे ना, काय 100 रुपये खिशात टाका आणि that's how the fraud happens. So therefore it is very important that owner must keep a watch on cash book very rigidly. It should be under his control. आता थोडे कमी झालेत कारण प्रत्येक कॅशियरचा इथे वरती एक सिक्युरिटी कॅमेरा लावलेला आहे. तो काय खिशात ठेवेल. सर मला एक बोलायचं आहे. हा बोला ना सर. पण सर ठीक आहे, आजचे दिवस त्याला ते 100 रुपये खिशात टाकलेत, पण जेव्हा एखादा मंथ संपेल, राईट,
हा. आणि जेव्हा एखादा चुकून त्याने राहिलेला असेल ना, त्याने आता चेक केलं नाही त्याच्या आळसामुळे, त्याच्या हा. लेझीनेसमुळे त्याने चेक केलं नाही की इलेक्ट्रिसिटी हा. आपण राहिलेली आहे फॉर एक्झाम्पल, तर हा. ऍट द एंड ऑफ मंथ त्याला हा. ते जो काही ओनर असं त्याच्या लक्षात येणारच आहे की बाबा इथे असं असं झालेलं आहे आणि 100 रुपये ह्या डेला त्यांनी भरलेले नाहीयेत, तर ते गेले कुठे? करेक्ट. जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्या कॅशियरला लाथ बसते. राईट राईट. पण ट्रान्झॅक्शन कमी असतील तर ओनरच्या लक्षात राहू शकेल. बट थिंक ऑफ ए कंपनी वेअर दिवसाला 400-500 ट्रान्झॅक्शन होतात कॅशचे. सगळं तुम्ही लक्षात राहू शकता का? तुम्ही बिझनेस सांभाळ की कॅश कडे लक्ष देणार? इम्पॉर्टेंट आहे हे विचार करणं. हाँ 4-5 एंट्री है तो याद रहता है, अरे उस दिन महेंद्र आया था, उसने 100 रुपये दिया था, मुझे नहीं दिख रहा है, क्या हो गया? पर दिवसाला एवढी माणसं येतात, कॅश देतात, कॅश घेतात, जातात. हाऊ यू विल रिमेंबर? डिफिकल्ट. सो याच्यात कंट्रोल ठेवणं खूप डिफिकल्ट आहे. पण तरीही ग्रॅज्युअली आता एक अशी वेळ आली आहे की मालक कंप्लीट कंट्रोल ठेवतो. एक जमाने में तुम्ही बघितलं असेल बरेच पिक्चर मध्ये मुंशी असायचे. प्रत्येक पिक्चर मध्ये दिसेल की हा मुंशी पैसे दे दो. हे मुंशी 99% फ्रॉड करणारे असायचे. कारण मालक प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवत आणि आपने बोला था ना उसको दे देने को 2000 रुपए, 2000 बोला था, मुझे लगता है मैंने 1000 बोला था, नहीं आपने 2000 बोला था. की मालक पण चक्रात पडतो की काय माहिती 2000 बोललेलो की काय असं. सो फ्रॉड याच जागेत होतात. सो वन हॅज टू कीप ए कंट्रोल. सो देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट that there has to be a daily check on cash balances की काय आहे. त्यामुळे आजकाल जेव्हा कॅशियर कॅबिन मध्ये जातो त्याच्या आधी त्याचा फिजिकल चेकअप होतो की त्याच्याकडे फिजिकली किती कॅश आहे आणि जाताना तेवढीच कॅश त्याच्याकडे असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी असू शकते पण जास्त नाही. हे सगळं चेक होतो मोठ्या मोठ्या कंपनीत. ओके, सो लेट्स मूव ऑन. परत कमिंग बॅक टू इट इज द फर्स्ट डे of the business. As I said, there was no money in pocket, no money in cash box. 1000 रुपये आले आणि 1100 गेले. आता काय झालं? खिशातले पैसे पण गेलेत 100 रुपये. नाही, काही नव्हतेच ना खिशात, काही नव्हते सर. पहिल्या दिवशी म्हटलं ना खिशात काही नव्हतं, कॅश बॉक्स मध्ये पण काही नव्हतं. अगेन कॅशबुक मध्ये चुकीची एंट्री. काहीतरी चुकीची एंट्री झाली आहे. व्हेरी गुड. यातलं पहिलं आणि दुसऱ्यापैकी कुठचा रूल याचा टॅली आपला व्यवस्थित होतो सांगा, अप्लाय होतो? 2 रूल आपण लिहिले आहेत, तो कुठचा रूल अप्लाय होतो इकडे? नंबर 2. येस. का? वाय नंबर 2? यू आर राईट, बट why you thought number 2? There is something mismatched. जे काही लिहिलं आहे ते बरोबर नाही लिहिलेलं आहे आणि ते मॅच व्हायला पाहिजे. ओके. आयदर बॉक्स मध्ये म्हणजे -100 रुपये चालले तर गेले तर नाहीच आहे काही. जे आले ते सगळे गेले असतील. मॅच. मग 1000 रुपये आले तर 1000 रुपयेच गेलेले असायला पाहिजे. ओके. बरं नाही. ओके. ओके, व्हेरी गुड. ओके, लेट्स सी अजून कोणाचं काय आहे का कॉन्ट्रीब्युशन, याच्यात काही ऍड करू शकतात का? रूल नंबर 2 परफेक्ट अप्लाय होतो तिकडे, पण दृष्टीने ते मला समजून घ्यायचं आहे. कोणी -100 ची नोट पाहिली आहे का आजपर्यंत? लॉस होण्याची शक्यता आहे सर तिथे, जर खर्च जास्त दिसतोय तर. मग पहिली लाईन काय आहे? पहिलं रूल काय आहे? पहिलं रूल काय म्हणतो? कॅन नेव्हर शो प्रॉफिट और लॉस. सो प्रश्न येतो परत, बरेच लोक हेच समजतात लॉस, पण जसं सांगितलं कॅश बुक कधीही प्रॉफिट किंवा लॉस दाखवत नाही, ती अमाऊंट दाखवतो, कमी किंवा जास्त ओव्हरड्राफ्टला दाखवतो ती. मग हा, पण ओव्हरड्राफ्ट पण कसं शक्य? तुमच्याकडे 1000 रुपये ते तुम्ही 1100 खर्च कसे करू शकता?
नाही करू शकत आपण, मे बी क्रेडिटनी घेतलं असेल काही. नाही, आपण कॅशची गोष्ट करतोय, ते क्रेडिट. सो हेच आहे की चूक झाली असेल. येस, तुम्ही म्हणाला मी क्रेडिटनी घेतलं पण तिकडे की कॅश पे केलं, बरोबर आहे ते तसं. पण हे जे आहे कॅश बॉक्स फिजिकल बॅलन्स मस्ट टॅली, त्यासाठी कॅश बॉक्स मध्ये कुठेतरी -100 रुपयाची नोट असायला हवी. ओके. नोट कधीच नसते. बरोबर. देअरफॉर देयर इज अ मिस्टेक. सो कॅशबुक मध्ये दोनच गोष्टी होऊ शकतात, एक तर पैसे येऊ शकतात किंवा जाऊ शकतात. येस, आणि मिस्टेक्स होऊ शकतात. ते मिस्टेक करेक्ट करणे त्याच दिवशी त्याच क्षणी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे द थर्ड रूल, लास्ट रूल, दॅट इज what is the last rule I have written? Profit or loss. Last rule. Last. Negative balance. Correct. So cash book can never show negative balance. Negative balance. तुमचे 3 इम्पॉर्टंट प्रिन्सिपल लक्षात ठेवले की आपला कॅश बुक काय आहे हे सिंपल आपल्याला आहे. बीकॉम चे 3 वर्ष घालवायची गरज नाही. लिहून घ्या हे तिन्ही रूल. स्क्रीनशॉट काढला आहे सर. सॉरी, स्क्रीनशॉट काढला आहे. शॉर्टकट. स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क. अच्छा. पण काय असतं, जेव्हा आपला माइंड अँड हँड सिंक्रोनाइज होतो ना, तेव्हा बरेच गोष्टी माइंड मध्ये परमनंट राहतात. त्यासाठी आपण जे म्हणतो की लिहून घेतलेला बरं असतो. येस, स्क्रीनशॉट चांगली गोष्ट आहे, ते एक आपल्या याच्यामध्ये राहतं. वेरी गुड. ओके, सो कैश बुक सबको ध्यान में आ गया. व्हाट इज कैश बुक? Hopefully you will also be able to take up this session in your institution whenever you are taking in exactly in the simplest manner. काही questions असेल ते विचारा, काही समजलं नसेल ते विचारा. Then we move on to the next part of finance. या नीता मॅडम, काही विचारायचं आहे? नो सर, मी कंटिन्यू ऐकतेच आहे तुमचं सर. अच्छा, ओके ओके ओके. तर आपण नेक्स्ट सेशन वर जाऊया. Yes, sir, sure. Okay, so let's move on to the next session. So cash book is over. सिंपल वर्ड्स मध्ये तुम्हाला कॅश बुक सांगितलं. आय एम शुअर स्टुडंट्सना तुम्ही जेव्हा हे सांगाल त्यांना कॅश बुक सहज लक्षात येईल. डू नॉट यूज अकाउंटिंग वर्ड्स ॲट ऑल ड्युरिंग दोज सेशन्स. डेबिट, क्रेडिट, डिप्रिसिएशन, लायबिलिटी हे शब्द वापरायची गरजच नाही. अकाउंट समजवायचं असेल ते आपल्या मातृभाषेत त्यांना समजवलं की ते अकाउंट्स लक्षात येतं. त्यानंतर ते त्या वर्ड्सना रिप्लेस करू शकतात डेबिट, क्रेडिट. पण सिंपल सांगितलं की आने वाला पैसा, जाने वाला पैसा का हिसाब रखने का काम कैश बुक करता है. बात समझ में आ गई. लेफ्ट हँड साइडला येणारे पैसे लिहा, राईट हँड साइडला जाणारे पैसे लिहा. टोटल करा. उरलेले पैशाला बॅलन्स म्हणतात. तो प्रॉफिट किंवा लॉस नाही. नेहमी टॅली करा. आणि नेगेटिव्ह बॅलन्स दाखवू शकत नाही. तुमच्या खिशात -1000 ची नोट शक्य नाहीये. इधर इट इज 0 और पॉझिटिव्ह. क्लियर? ओके, सो लेट्स मूव टू द इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेशन. त्या सेशनला युजली Yes, sir. क्या Key to है ये? success. Key to success. Yes, key to success, but this is key. In this, which part is important? सबसे क्वेश्चन है मेरा ये. This is back, this is front. Which part is important? Front is important, but base is necessary. Front part. Rotate it.
All entire key is important. Entire key is important. Anybody else? Front part, sir. Third, there is no third. This part you are saying? Front part. Front, this one. Front part. पुढच्या सर तुम्ही पकडलेले होते. ते पकडलेले आहे ते. तुम्ही धरलेले आहेत. ओके, लक्षात आलं. ओके, एनीबडी एल्स? Both, sir. Both. Yes, very correct. Front base will not work without front, and front will not work without base. Exactly, स्वाती मॅडम. हे जर काढून टाकलं, जस्ट हे तुमच्या हातात दिलं आणि सांगितलं ट्राय टू ओपन द लॉक, यू विल फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट. सो हे जे भाग आहे ते आहे, हे कशासाठी आहे की मध्ये? फॉर व्हॉट पर्पज? To hold To unlock the lock. होल्ड. इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ग्रिप, मराठीत पकडसाठी, म्हणजे व्यवस्थित पकड. सो आता जे आपण सेशन करणार आहोत, आता पुढचे 4 तास, म्हणजे आज 1 तास आणि नेक्स्ट 2 आवर्स, वी विल बी वर्किंग ऑन ए की ऑफ द बिजनेस. और ये ऐसी चाबी है, समझ आ गया तो बिजनेस पूरी तरह से समझ आ गया. सो इन दिस नेक्स्ट 1 आवर वी विल बी वर्किंग ऑन दिस पकड़. आणि जर पकड़ ध्यान में आपको ठीक से आ गया, then we will manufacture the next part, the actual part which goes into the lock and opens the lock. So आज हम अगले 1 घंटे पकड़ के ऊपर बात करेंगे. तो ये पकड़ होती क्या है बिजनेस में, and I am talking about financials. So कोई भी बिजनेस हो, let there be any business, there can be maximum 3 types of expenses. How many types? 3 types. Yeah, 3 types. Okay. I want others also to answer sometimes. जैसे श्रीराम जी हैं, शशिकांत जी हैं, then मनीषा ठाकरे हैं. आप लोग भी बोलेंगे तो अच्छा लगेगा. Okay, 3 types. तो मैंने इन तीनों को एक अलग तरीके से कैटेगराइज किया है. पहले मैं उस कैटेगरी को बताता हूं. मैं कहता हूं एक एक्सपेंस होता है इसको खड़ा करने के लिए, बिझनेसला उभारण्यासाठी एक खर्च असतो. दुसरा खर्च असतो व्यवसायाला नियमितपणे चालवण्यासाठी, बिजनेस को नियमित रूप से चलाते रहने के लिए. और तीसरा खर्च होता है बिजनेस को बढ़ाने के लिए. यही 3 खर्चे होते हैं चाहे कोई भी बिजनेस हो. कई बिजनेस में खड़ा करने का खर्चा नहीं होता है, कई बिजनेस में कोई खर्चा नहीं होता है. तो ये हम बाद में समझेंगे, लेकिन ज्यादा से ज्यादा 3 ही टाइप के खर्चे होते हैं. सो वापिस एक काम करते हैं. लेट्स एज्यूम, टेक एनी बिजनेस, और इनको ओके, मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो. आय थिंक त्या व्हिडिओ, आप इस वीडियो को देखिए, ऑब्जर्व कीजिए और नोट डाउन करते जाइए कि इस वीडियो में जो रेस्टोरेंट तैयार हुआ है, इस रेस्टोरेंट को तैयार करने में इसके मालिक ने किन किन चीजों पर पैसे खर्च किए हैं. मी स्विच ऑन द वीडियो. नाउ आता प्ले झाला सर. साऊंड नाही सर याला. साऊंडची गरज नाही. ओके सर.
व्यवस्थित जाऊन बसलो होतो. गुगल ला टाक 360 डिग्री. गुगल ला टाक व्हॅलेंटाईनची ऍड. काढून टाकलं का बडीशेप खाताना? बडीशेप खाताना तर काढून टाकलं. नाही, खाल्लं ना त्यांनी आता. एका व्हिडिओ मध्ये क्लिअर. ते थोडं व्यवस्थित दाखवायला पाहिजे होतं. So which hotel is this? ओके. सो एक जे काय तुम्ही ऑब्झर्व केलं, जस्ट लिस्ट इट डाऊन. काय काय तुम्हाला वाटलं की त्या ओनरनी रेस्टॉरंट बनवण्यात कशा कशावर त्यांनी खर्च केले. जस्ट लिस्ट डाऊन द आयटम. Okay. We make a list, sir. या मेक ए लिस्ट प्लीज. We observe the expenses on interior, manpower. हा, लिहा ना. जे तुम्हाला दिसलं, वॉट एव्हर यू विज्युअलाइज बाय लुकिंग एट दॅट, प्लीज. Can I read it? No. I will be asking everyone at least two. So, Okay. Yeah. Okay. In this session, I will be involving each and every person who is present in this session. सबसे ओके, लेट्स सी. मी एक एक नाव घेत जातो आणि प्रत्येकाकडनं दोन वॉट एव्हर दे हॅव ऑब्झर्व्ड, दे हॅव टू जस्ट नेम 2. आणि दुसऱ्यांचं पण ऐका. डू नॉट रिपीट ज्यांनी कोणी पहिलं सांगितलं असेल तर. सो लेट्स स्टार्ट विथ आनंद सर. कोई 2 बताइए सर. आनंद सर. हॅलो सर. हा, आणि 2 कुठचे तरी 2 तुम्ही जे ऑब्झर्व केले ते सांगा. ओके. सर, तिथे हायजीन व्यवस्थित मेंटेन केलं होतं, त्याच्यावर त्यांनी भरपूर खर्च केलेला आहे. ओके. हाऊसकीपिंग म्हणेन. ओके. हाऊसकीपिंग, येस, हाऊसकीपिंग. आणि सेकंड थिंग, स्किलफुल एम्प्लॉई होते सगळे. स्किलफुल. ओके. त्यांना आपण काय पे करतो? सॅलरी. सो 2 वर्ड्स. थँक्यू आनंद सर. अमोल सर, तुमच्याकडनं 2 येऊ द्या. एअर कंडिशनिंग होतं. ओके. एसी. देन एसी आणि दुसरं जे फर्निचर आहेत. फर्निचर. ओके. ग्रेट सर. ग्रेट. परफेक्ट. येस. डॉक्टर जमादार, तुमच्याकडनं 2 येऊ द्या सर. Utensils. Then eatables, vegetables, spices. Okay. Raw materials. Yes, very good. So I will call it as raw material. Sonam madam, आपसे 2 आने दीजिए.
Yes, sir. Kitchen setup was there, chimney, oven, refrigerator, all. Okay, so I will call it kitchen equipment and refrigerator. Okay. Then linen and uniform for the employees. Perfect. दो हो गया. Thank you sir. Thank you चिन्मय sir. सुप्रिया जी आप बताइए दो. सर वॉटर सप्लाय. Okay, water supply. So water charges. अजून एक. पॅकेजिंग. Okay, packaging. Wonderful, Supriya. Thank you very much. ओके सर, थँक्यू. डॉक्टर दीपा मॅडम दोन तुमच्याकडनं येऊ द्या. Maybe decor. Okay, interior decoration then. Yes. And some maintenance, how would we categorize? Okay, repairs and maintenance. Fine, that's fine. Wonderful. Yes, Swati Jadhav madam. अजून काही दोन आठवतात का? Yes, door plate. That again comes under the decoration, maybe. Decoration. Or equipment which works on the electricity, like fans, tubes. Okay. आपल्या fittings, fans and fixtures. Excellent. Dishes. Yeah. Okay. कटलरी झाले ते आपल्या. ओके. मनीषा ठाकरे तुमच्याकडनं दोन येऊ द्या. मनीषा जी. रिपेयर एंड मेंटेनेंस वाला. मनीषा जी आप है? नहीं वाटतोय. शशिकांत जी आपसे कोई दो कुछ है तो? सर मी आहे. हाँ प्लीज. बोला. ओके सॉरी सर. सर तिथलं इंटेरियर झालं. एनिथिंग एल्स? अजून काही आठवतं का? डेकोरेशन्स तिथलं झालं ते पण झालं. अजून काही? जेव्हा आपण काउंटर कडे गेलो तिकडे काही दिसलेलं का? सर कम्प्युटर सिस्टीम तिथे होती. व्हेरी गुड. कम्प्युटर सिस्टम. आणि जो मागे देवाचा फोटो वगैरे होता त्याला गार्लँड. ओके. पूजा एक्सपेंसेस. ओके चलेगा. चलिए. ओके. अभी श्रीराम कारगाव त्यांच्याकडनं विचारूया. त्यांच्याकडे काही आहेत का दोन? हा शशिकांत बोला सर. फ्लोरिंग. ओके. फ्लोरिंग म्हणून घेऊया आपण. कन्स्ट्रक्शन म्हणून टाकून. अजून काही? सर ओव्हन. गॅस लाईन. चिमनी. Okay, very good. Somebody said gas and fuel, right? Very good. ओव्हन, सिंक, चिमनी. Correct. ते किचन इक्विपमेंट मध्ये आपण घेतलं ते. They have something from Shriram ji. Shriram sir. Okay, चलेगा. Open now. कुछ रह गया तो बोलिए. Open to everybody, whoever wants to. Sir, at front there is a fridge is there. Display fridge is there. Fridge Leela sir. I'm not sure, but. Sir, washroom is remain. Washroom. हाँ वॉशरूम मध्ये काय होतं ते दॅट इज पार्ट ऑफ अगेन इंटिरियर कन्स्ट्रक्शन आणि फिटिंग्स. एक्झॉस्ट फॅन होता ते. बरोबर आहे. गुड ऑब्झर्वेशन. सर ऍक्च्युली मी सायकल्स बघितल्या बट आय एम नॉट शुअर त्या ओनरनी घेतल्यात का एम्प्लॉई साठी ट्रान्सपोर्टेशन साठी किंवा काही रॉ मटेरियल आणण्यासाठी. व्हेरी गुड. सो सायकल्स फॉर डिलिव्हरी. व्हेरी गुड. I think there was safety door or something. Yeah, safety door again part of interior and construction. Right. Yeah. But it can be counted in the security as well. Yes, security. Yes, you can say security camera. Okay. Manpower आपण घेतलं already salaries म्हणून. So actually that shop was there outside. I don't know that was developed by owner and given on rent or something. Okay. Pan stall or shop. पण ह्याचाच जे प्लेस आहे त्याच्याबद्दल कोण बोललं नाही. Everyone missed out the place, most important part of this business. Yes, sir. Yeah, place can be on rent or own purchase. Yes, can be own purchase or can be on rent. So मी दोन्ही टाकून ठेवतो रेंट आणि प्लेस म्हणून. Also insurance of this all. Very good. Insurance. Excellent.
एक्सलंट. काही गोष्टी आपल्याला दिसले नाही पण दे आर देअर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. Their expenditure is on electricity consumption, energy consumption, Exactly. So electricity bill. Very good. and taxes. Taxes. So when you are talking about taxes, one more important thing is एकच करू नको दादा, मारायला बरं का तुला आता. जास्त घाण करू नको, दुसरीकडे कर. एक इम्पॉर्टंट गोष्ट मिसिंग आहे. जसं मी प्लेस म्हणून सांगितलं तसंच. एक अजून आहे हे जे रेस्टॉरंट आहे त्याच्यासाठी परमिशन लागते फूडची. व्हेरी गुड. दॅट्स व्हॉट आय वॉज वेटिंग. लायसन्स अँड रजिस्ट्रेशन. वंडरफुल, वंडरफुल अमोल सर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सर अजून एक आहे, हे जे जो मेनू आहे त्यांचा, त्या मेनू मध्ये काही स्पेशल ज्या गोष्टी आहेत जर त्या कोणाच्या असतील पेटेंटेड किंवा रेसिपी जर पेटेंटेड असतील तर त्याचं पण काहीतरी त्यांना द्यावं लागेल. Okay, so let's call it printing and stationery menu card. Very good, very good. It could be the logo designing. Wonderful, name wonderful, wonderful logo designing. So दूसरा क्या आया? Promotion. I mean, Promotion, yes, there can be promotion which नहीं पर हो सकता है किया हो. putting hoardings and putting hoardings. I mean, at your hotel you have to put hoarding. Yes, त्याचा जे नेम प्लेट. Name plate, yes. Yes, very good. Branding specialty. Yeah. Branding specialty. Branding. Expenses on branding or specialty. Okay, so promotion. We call it advertising and promotion. So it is part of that taken. But wonderful. I think you people have covered most. Signages. Sorry? Signages होंगे वहाँ पे कुछ जैसे. हाँ, signages. Okay. Good. Okay. IPR असू शकतो, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, पर्टिक्युलरली लोगोज आणि दुसरं रेसिपी जर त्यांची काही पेटेंटेड असेल तर. Yes, असू शकेल ते पण असेल. Electricity power supply. ते झालं ऑलरेडी. येस, ते झालं. ओके, वेल कवर्ड. आय थिंक लेट्स मूव फॉरवर्ड विथ दीज थिंग्स. हे जे आले, आय थिंक एक मिस झालं म्हणजे मला असं वाटतं की ट्रान्सपोर्टचा पण खर्च आला असेल त्याला. डेफिनेटली आला असेल. येस, मिस्टर मोहन सिंग, यू वॉन्ट टू से समथिंग? नाही सर. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, तो ट्रान्सपोर्टचा पण एक खर्च आला असेल. लायसन्स झालं, हे झालं. हफ्ते पण द्यावे लागले असतील ना? EMIs. नाही, आय एम टॉकिंग अबाउट Bank loan, finance. हप्ते. Yes. त्याशिवाय लायसन्स सहजासहजी मिळत नाही हो. मिळत नाही. राईट. काही झालं तरी आपल्या देशात अजून ते कंपल्सरी द्यावाच लागतं. इट इज इझी टू गेट. एक छोटंसं लायसन्स काढायचं असेल तरी पैसे द्यावेच लागतात. सो एनिवे, सो दॅट इज दॅट. Water supply. वॉटर सप्लाय कोणीतरी सांगितलं ऑलरेडी. वॉटर चार्जेस आलं. येस, गुड. आय थिंक एवढं इनफ आहे मला हे एक्सपेंसेस एक्सप्लेन करण्यासाठी. सो आई विल जस्ट एक्सप्लेन दैट टू यू नाउ. जो कुछ भी आप लोगों ने ऑब्जर्व किया उसको तेजस्विनी मेरे साथ में बैठ के कैटेगराइज करती गई और उसको उन्होंने 3 कॉलम में कैटेगराइज कर दिया. तो हम इन तीनों कॉलम को, जैसे मैंने कहा, कोई भी बिजनेस हो, ज्यादा से ज्यादा 3 टाइप्स के खर्च होते हैं. तो यही वो 3 कैटेगरीज हैं. तो इन तीनों कैटेगरी को हम ध्यान से समझ लेंगे. सो व्हाट वी विल डू, वी विल जस्ट अटेंड द कैटेगरी A now, only the A column, and I will read out few items for you, and then I will ask the question. The question right now I will ask, when I am reading out, think about this. What is the peculiarity of these costs? ये खर्चे की क्या खासियत है, क्यों ये इस कॉलम में आए हैं? तो मैं पढ़ता हूं कई खर्चे. एयर कंडीशनर्स, फर्नीचर, यूटेंसिल, किचन इक्विपमेंट, इंटीरियर डेकोरेशन, इलेक्ट्रिकल फिटिंग, कंप्यूटर, कंस्ट्रक्शन, नेम प्लेट, लाइसेंस, प्लेस. One-time expenses, recurring like that. Okay, somebody is saying one time. म्हणजे काय?
What exactly you mean to say? Expenses on establishment of a business. Capital expenditure, sir. Okay, somebody said capital expenditure आणि अजून काहीतरी कोणतरी बोलला. Like recurring and non-recurring, I read somewhere. Recurring expenses, non-recurring expenses, like that. Okay. Not मी ते दोन्ही शब्द ऐकलेत. I will refer to that. But अजून काहीतरी एकाने सांगितलं. फिक्स एक्सपेंडिचर पण असू शकतात सर. Fixed expenditure. 1000. There may be long-term usage, benefits are received for long time. Yeah. Okay, so these stays in business for long time. long-term investment, short-term investment, like that. आपण इन्व्हेस्टमेंट हा शब्द वापरत नाही आहोत, एक्सपेन्स वर्ड वापरतोय. These are the expenditure of nature which are essential to establish a business. Yes, so आपण म्हणूया याला एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस. ते पण लिहूया, करेक्ट. दॅट इज अ ॲट्रिब्यूट ऑफ दिस. एनिथिंग एल्स कम्स टू युअर माइंड? Attraction of customers. Attraction of customer. Increase the business. Yes, every effort is to increase. All three columns here are one objective to increase the business. Bonus to promote the labors. Sorry? Bonus. नाही, आता आपण पहिल्या कॉलम बद्दल बोलतोय. तेवढ्यात अटेम्प्ट करूया, त्याच्यावर फोकस ठेवूया. पहिल्या ओके सर. पहिल्या कॉलम मध्ये जे काय आले त्यांची काय खासियत, ते का सगळे पहिल्या कॉलम मध्ये आले? तर कोणीतरी सांगितलं हे वन टाइम एक्सपेन्सेस एकदाच करावा लागतो. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे याला कॅपिटल लागतो. तर त्या शब्दाला लक्षात ठेवा, कॅपिटल लागतो. सो मी नंतर त्याच्यावरती येईन. मग कोणीतरी सांगितलं स्टेज इन बिझनेस फॉर लॉंग टाइम. येस, जागा, फर्निचर, भांडी, किचन इक्विपमेंट आपल्या बिझनेसमध्ये वर्षानुवर्ष टिकतात. कोणीतरी सांगितलं एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंसेस. येस, आपला सुरुवातीला सांगितलं बिझनेस को खड़ा करने के लिए, सो एस्टॅब्लिश करण्यासाठी हा खर्च आहे. और कुछ चीज इंपॉर्टेंट याद आती है? Sir, can we categorize this as a compulsory expenditure, because without which you cannot start your hotel business? So compulsory. सुपर. सो पहिले 3 वर्ड डिलीट करा आणि रिपीट करा बाकीची लाईन. Means, sir? Whatever we have put down in these 3 columns, all are compulsory. म्हणून ते वर्ड काढून टाका आणि बाकीचे जे लाईन तुम्ही म्हटलात त्यातलं ते रिपीट करा, बघूया. The expenses without which you cannot start the activity. व्हेरी गुड, So put व्हेरी it in गुड. other way. अजून थोडा सिंपल लँग्वेज मध्ये याच लाईनीला एक्सप्रेस करता येईल का? व्हेरी गुड, यू आर ऑलमोस्ट क्लोज. Compulsory expenditure. मी आताच सांगितलं की ऑल एक्सपेन्सेस नोटेड ऑन दिस शीट. सॅलरीज आर कंपल्सरी, पॅकिंग कंपल्सरी, रॉ मटेरियल कंपल्सरी, सगळं कंपल्सरी आहे. पण या कंपल्सरी मध्ये पण काहीतरी खासियत आहे या कॉलमची. सेटअप. ते एस्टॅब्लिशमेंट, और म्हणजे एस्टॅब्लिशमेंटला आपण सेटअप कॉस्ट पण म्हणतो. These are basic necessities. बेसिक पण झालं. ओके, अजून काय येतं का? कोणतरी म्हणाला फिक्स्ड कॉस्ट शब्द ऐकलं मी, आपण बोलू त्याच्यावरती. जस्ट इमॅजिन करा, एअर कंडिशनर, फर्निचर, युटेन्सिल्स, रेफ्रिजरेटर, किचन इक्विपमेंट. हा रेस्टॉरंट तुमचा आहे असं समजा. नाव थिंक अबाउट इट. ऍसेट्स आहेत सर या सगळ्या आपल्या. अरे वा, क्या बात आहे, काय जोश आला एकदम. एसेट्स, येस, दे आर एसेट्स. एसेट्सला मराठीमध्ये आपण काय म्हणू? मालमत्ता. मालमत्ता सगळे आपल्याकडे असते ती. जिंदगी त्याला मराठी. काय देणी आणि जिंदगी जसं मराठीमध्ये ट्रान्सलेट करतात हा काउंटला. करेक्ट. एसेट, मालमत्ता. आता जेव्हा ही तुमची मालमत्ता आहे, आता काय गोष्टी डोक्यात येतात? सगळ्यात येतात. प्लांट अँड मशिनरी आहे, तुमच्या फर्निचर्स आहे, तुमचे. मान्य झालं. पुढे काय? मालमत्ता आहे ही तुमची, म्हणजे पुढे काय अजून गोष्टी डोक्यात येतात? कॅपिटल आलं पहिलं वर्ड. तुमची मालमत्ता आहे म्हणजे तुम्ही कोण आहात ह्या सगळ्या गोष्टीचे?
fixed assets. ते झालं. ओनर Owner, हा. right. आता तुम्ही ओनर आहात म्हणजे अजून काय ऍक्शन लक्षात येते या कॉलम बद्दल? बिझनेसमॅन. नाही, सर नाही. सर हा बोला. रजिस्ट्रेशन अँड नाही, लायसनिंग. आपण या खर्चांची स्पेशालिटी ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ओनर आहात ही तुमची मालमत्ता आहे. विचार करा एक्झॅक्टली काय. हा फिक्स्ड ऍसेट, ते आलं इकडे asset लिहिलं. इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट पण आहे. आपण जेव्हा का तुम्ही, जेव्हा आपण काय इन्व्हेस्ट करतो, वाय वी इन्व्हेस्ट. मनी, कॅश. नाही, Liabilities. टू मेक अ प्रॉफिट. ऑब्विसली. okay. हा पण समजा उद्या एक मशीन जुनी झाली आहे तर We replace that. करेक्ट. अजून काय होतं रिप्लेस करण्यासाठी काय करता तुम्ही त्या मशीनला? मेंटेनन्स. नाही, रिप्लेस ची गोष्ट झाली आता. आपण रिप्लेस बोललो. सो रिप्लेस करण्यासाठी विकत घेतो आपण दुसरी मशिनरी. हा, so मशिनरी विकत घेतो आपण. घेतो. आणि या मशीनला काय करतो जी जुनी असते ती? विकतो. एक तर आपण त्याचं डेप्रिसिएशन काढतो. नीट झाली तर ठीक, नाही नीट झाली म्हणजे नीट होणे. नाही नीट झाली तर आपण स्क्रॅप त्याला करतो काय तिला. म्हणतो? दीज ऑल हॅव रिसेल व्हॅल्यू. क्लिअर सगळ्यांना काय म्हटलं मी? रिसेल व्हॅल्यू, स्क्रॅप व्हॅल्यू त्याला जेवढे म्हणतात. गोष्टी आहेत त्या सगळ्यांना रिसेल व्हॅल्यू आहे. स्क्रॅप झालं तरी त्याच्यातनं पैसे मिळू शकतात. यू कॅन ऑलवेज. आता तुम्ही ओनर आहात, ही जागा तुमची आहे, मशीन तुमचे आहेत, फर्निचर तुमचे आहेत. अजून काही करू शकता काय अपार्ट फ्रॉम युअर बिझनेस? थिंक फ्रॉम दॅट अँगल. बिझनेस चांगला सुरू झाल्यानंतर एक्सपान्शन करू शकतो. नाही, ते करणार होतो. त्याशिवाय पुढे जायचंय म्हटल्यानंतर आज एक हॉटेल, उद्या 2 वर्षांनी 2 हॉटेल, 4 वर्षांनी 6 हॉटेल करायचेच आहेत. Yes, Improvement, right. modifications. Sorry. Improvement, For other modifications. No, they are all actions. We are trying to understand the importance of each expense first. Therefore, I said that is the pakad of a business. आपण चावी तयार करतोय बिझनेसची, आणि ती चावी तयार करण्यात या कॉस्टची खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आणि हे कॉस्ट ज्याला नीट लक्षात आले त्याला बिझनेस कसा करायचा ही आयडिया पटकन येते. तो बिझनेस मध्ये नापास होऊ शकत नाही, कारण दिस इज द की टू बिझनेस. आणि ते कीचं प्रत्येक खर्च काय खासियत आहे हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण म्हणतो एअर कंडिशन आपण दररोज तर विकत घेणार नाही, एकदा घेणार. फर्निचर पण एकदा घेणार, आपल्याकडे भरपूर वर्ष टिकणार. त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, त्याच्यावर मी येईन आपल्या बरोबर. त्याला एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस म्हणतो, त्याला ऍसेट्स म्हणतात, ती माल म्हणताय, आपण त्याचे मालक आहोत. या सगळ्यांना रिसेल व्हॅल्यू आहे. अजून काय आहे का? Sir, these assets we can use to mortgage and get extra loan for expansions. Superb. Excellent, Superb. Can be offered as mortgage to raise loan. Very good. Excellent, sir. Very good. Okay, so बाकीचे 2 मीच सांगून टाकतो बिकॉज वी डोंट हॅव मच टाइम हिअर. आज जेवढं कव्हर करता येईल मी तेवढंच कव्हर करीन. आय विल नॉट हरी अप बिकॉज ॲज आय सेड दिस इज अ की टू बिझनेस. आय वॉन्ट टू स्पेंड गुड अमाऊंट ऑफ टाइम विथ यू आणि तुम्हाला पूर्ण अंडरस्टँडिंग द्यायची इच्छा आहे. येस, आपल्याकडे जागा आहे, आपल्याला पैसे पाहिजे. वी कॅन मॉर्टगेज दॅट प्लेस अँड रेज लोन. स्टील अवर रेस्टॉरंट वर्क्स. तसंच या कॉलम समोर व्यवसायात जे हे कॉलम आहे, बँक लोन द्यायला तयार असतात. आलं का काय बोललो मी? डिड यू गेट व्हॉट आय सेड? लिहिलं पण आहे तिकडे. कॅन समबडी रीड दॅट?
banks are Yeah. eager for start. Yes. सर सेलला लेफ्ट जस्टिफाईड करायसाठी हा करतोय जस्ट तेच करतोय. कधी कधी कम्प्युटर आहे ना. आता दिसतोय क्लिअर? Yes, sir. This can be offered as mortgage to raise loan आणि banks are eager to fund for starting these businesses. हा तुम्हाला जागा घ्यायची आहे, हे करायचं आहे, हे खर्च आहे, ते बँक्स याच्या समोर तुम्हाला इनिशियल फंडिंग करायला पण तयार असतात. हे आहे. तुम्ही मालक असल्यामुळे या जागेला तुम्ही भाड्यावर पण देऊ शकता. यू कॅन ऑलवेज गिव्ह दिस प्लेस ऑन रेंट ऑल्सो. शक्य आहे की नाही? Yes, sir. सो हा जो कॉलम आहे त्याची एक खासियत आहे. सो तेव्हा मी त्या मॅडमना सांगत होतो पहिले 2-3 वर्ड डिलीट करा आणि बाकीचं रिपीट करा. ते परत त्यांना रिक्वेस्ट करतो. लक्षात आलं का काय त्यातलं डिलीट करायचं आणि काय सांगायचं आहे? एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट, सेटअप कॉस्ट, बेसिक. Yes, sir. हा काय व्हॉट शुड बी द स्टेटमेंट देअर? So these all are essential costs to run the business. कंपल्सरीला तुम्ही रिप्लाय कंपल्सरीला तुम्ही रिप्लेस केला एसेन्शियलनी. व्हेरी गुड. हरकत नाही. गुड. ओके. एनिवे, नॉट टू वरी. These are the costs which are usually incurred before commencement of business. म्हणून एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट पण म्हणतात. आणि अकाउंटिंग लँग्वेज मध्ये याला 3-4 नावं आहेत. आजकालचं फेमस नाव आहे स्टार्टअप कॉस्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर, हे पण त्याचं नाव आहे. वन टाइम कॉस्ट पण म्हणतात. अकाउंट्स मध्ये 3-4 नावं दिलेली आहेत. बरेच लोक याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणूनच गोष्टी करतात. पण इन फॅक्ट दिस इज द कॉस्ट जे समजा तुम्हाला कुठचा व्यवसाय 1 एप्रिलला करायचा आहे, तुम्ही बरेच खर्च 1 एप्रिलच्या आधी करता. जागेला इंटिरियर करून घेणे, माल आणणे, त्याला स्टाफ रिक्रूट करणे, हे जे खर्च आहेत. सो युजली एअर कंडिशन लावून घेतला, फर्निचर, कॅमेरा, हे जे सेटअप करण्यात खर्च होतो तो खर्च हा पहिला खर्च आहे. त्याला आपण नाव देतो स्टार्टअप कॉस्ट और कैपिटल एक्सपेंडिचर, वन टाइम कॉस्ट. दिस कैन बी 3 नेम्स. और एस्टेब्लिशमेंट एक्सपेंसेस, बिजनेस को खड़ा करने का खर्च. क्लियर सबको? Sir, to be precisely, we can call it pre-commencement. Yes, pre-commencement. That is the one more other word. Word used in accounts is preliminary cost. अकाउंटिंग लँग्वेज मध्ये आपण म्हणतो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ऑल्सो, प्रिलिमिनरी कॉस्ट ऑल्सो. येस, दॅट ऑल्सो. Another word I had in mind was the constitution cost, because it is all constitutional. पण काय असतं की आपण जर हे मोठे शब्द वापरले आपल्या स्टुडंट समोर. Yes, sir. I understood. तो हे शब्द त्यांना लक्षात येत नाही. अरे बापरे, कॉन्स्टिट्यूशन, मग बाबासाहेब आंबेडकर आठवतील बरेच लोकांना. कॉन्स्टिट्यूशन त्याच्याशी काय संबंध आहे का, ते तसं. सो वी नीड टू गिव्ह देम इन ए मोस्ट सिम्पल मॅनर समथिंग विच वेअर बाय दे अंडरस्टँड द कॉस्ट कम्प्लिटली. कुठचाही खर्च त्यांच्या डोक्यात आला, दे शुड बी एबल टू अप्लाय की हा मी याचा मालक आहे का, हा माझ्या व्यवसायात बरेच वर्ष टिकणार आहे का, मग हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. मी एकदाच खर्च करणार आहे का, म्हणजे हा पहिला खर्च आहे. हे त्याला डोक्यात स्पष्ट व्हायला पाहिजे. यू आर राईट. बट येस, इन अकाउंटिंग वेरियस नेम्स आर यूज. प्रिलिमिनरी एक्सपेंसेस, प्री एक्सपेंसेस, ऑल दिस. वेरी गुड, वेल डन. सो बाकी सबको पूछ रहा हूँ, फर्स्ट कॉस्ट सबको क्लियर हुआ? Yes, sir. Yes, sir. Okay. So we will call this as startup cost for our own sake. पण त्याचे हे ॲट्रिब्यूट्स आहेत. काय राहिलं नाही ना त्याचे. सो दिस इज द एरिया विच आपण त्याला नाव तसं देऊया. लेट्स मूव्ह ऑन टू द कॉलम नंबर 2. त्यात पण मी थोडेसे इम्पॉर्टंट, म्हणजे सगळेच इम्पॉर्टंट आहे, पण काही असे एक्सपेन्सेस रीड करतो ज्याच्यामुळे तुम्हाला क्लू मिळेल. सॅलरीज, वॉटर चार्जेस, रेंट, insurance, electricity charges, taxes,
taxes, electricity charges, insurance, rent, water charges, salaries. What you gauge out of these expenses? These Recurring are general. operational in nature. Okay, operational in nature. Require routinely. Required routinely. त्याला अजून काही सिंपल वर्ड्स मध्ये सांगता येईल का? Expenses. Regular Every month you have to pay. expense. Every month. So somewhere it indicates monthly type, right? So somebody said recurring. In simple words, ongoing. Okay, ongoing. Ongoing. Okay. Ongoing also day to day. Yes, ongoing, day to day. Same, yeah. Yes, ongoing, day to day. Anything else? Sir, it's compulsory. Okay, compulsory. मी हे शब्द इकडे जरूर वापरतो. ओके, कंपल्सरी एक्सप्लेन कराल का सर? सर, इलेक्ट्रिसिटी नसेल तर पुढे नाही जाऊ शकत आपण. ओके. वाटर नसेल तर पुढे जाऊ शकत नाही. ओके ओके. आणि हे आपल्याला हे सगळे जे घटक आहेत ते आपल्याला विकत घ्यायचे. शेतकरी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ते, तुमच्याकडे नाहीये ते. व्हेरी गुड, क्या बात है, सुपर, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड, खूप छान. And can we also call it as a actual business expenses? कारण का आधी आपण बिझनेस सुरू करण्यासाठी खर्च केला आणि आता बिझनेस करताना तो होतोय. सो ऍक्च्युअल बिझनेस. म्हणून इकडे जेव्हा म्हटलं ऑन गोइंग डे टू डे, मी या खर्चाला तेच सांगतो, बिझनेस का खर्च. ओके. सो बिजनेस को चलाने का खर्च. सो इसकी क्या खासियत है? सो मैं एक खासियत आपको बता देता हूं. होपफुली उस खासियत से आप लोग इजीली गेज कर पाएंगे. फर्स्ट कॉलम जो है मालिक को तकलीफ नहीं देता है, पर ये जो कॉलम है, कॉलम बी, किसी भी कंपनी के मालिक को अच्छा नहीं लगता है. दे हेट दिस कॉलम. व्हाई? तर दिस ये कॉलम मध्ये आपल्याला पैसे द्यायचेच आहे, आपल्याकडे रिटर्न्स काही मिळणार नाही या कॉलमला. Okay, so there you are saying no surety of return. Yes, sir. Okay, good, good, very good point. मग मालकाला आवडत का नाही? हे चालवायचा खर्च आहे, व्यवसाय चालवायचा खर्च आहे, मग मालकाला का नाही आवडत? What is this problem? It reduces the balance. अच्छा, okay, okay. तर असं आहे की यावर कंट्रोल नाही ना मालकाचा. अच्छा, ओके. पण तुम्हाला आता अजून एक सांगतो, मालक याच कॉलमला मॅक्झिमम कंट्रोल करतो. इट रिड्युसेस द प्रॉफिट. नाही, अजून आपण त्या शब्दावर आलो नाही अमोल सर, पण हो सकता है, that can be one. सर रिस्क. हा, येस सुप्रीम मॅडम, काहीतरी बोलताय तुम्ही? रिस्क सर, रिस्क. ओके, रिस्क सच एज व्हॉट? That is usable, that is needable or not, like that, or that is will be waste. Okay, okay, no, not bad. I think when we are going to invest, we think that. Okay, good, 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 very good. Let's see. You all are very, very close to the main. Working cost. Okay, working cost. देख लेते हैं सचमुच ये वर्किंग कॉस्ट है क्या? वर्ड को रखा है मैंने माइंड में. वर्किंग कॉस्ट है, यदि हमको लगता है वर्किंग कॉस्ट, तो मालिक को अच्छा क्यों नहीं लगता है? Because come what may, you have to spend this. And सुपर्ब स्टेटमेंट. लिखता हूं मैं इधर अभी, ओपन टू एवरीवन. कम व्हाट मे, यू हैव टू spend. बघूया. व्हेरी गुड स्टेटमेंट. लेट्स सी व्हाट यू गेज आउट ऑफ दिस स्टेटमेंट. What is that come what may? हा, कम व्हॉट मे डायजेस्ट केलं की लक्षात आलं. तर आपण इलेक्ट्रिसिटी वाचू शकतो. समजा ते कस्टमर नसेल तर आपण त्याला सांगू शकतो की एसी बंद कर,
किंवा सॅलरी जर ते एखादा एम्प्लॉई सॅलरी जर त्यांनी सुट्ट्या मारल्या जास्त तर तिथं आपण कमी करू शकतो. करेक्ट. तेच म्हटलं की तो कंट्रोल करतो, मालक कंट्रोल करतो. हे याच कॉस्टला सर्वात जास्त कंट्रोल करतो तो. पण कारण काय, जेव्हा हे व्यवसाय चालवण्यासाठी त्याचा खर्च आहे, चालवण्याचा खर्च, मग त्याला का त्रास होतोय? कम व्हॉट मे हॅव टू स्पेंड. हा, येस सर. सर, हा रेग्युलर इंटरव्हलला खर्च आहे, त्याला माहिती मालकाला, आणि हाच जो खर्च आहे तो त्याचा जो काय बॅलन्स असेल किंवा एक्सटेन्शन करायला काय करायला, जेव्हा आपण तो कॅशबुक लिहितोय तर त्याला हाच खर्च पुन्हा पुन्हा दिसतोय, आणि तोच त्याला कंट्रोल केलं की आपोआप त्याचा जो बॅलन्स आहे तो इन्क्रीज होणार आहे, हे त्याच्या लक्षात येत आहे. दॅट इज द मेन, म्हणून तो कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय. हाच खर्च, आणि ह्याच्यातच सगळं लपलेलं आहे, त्याला माहिती आहे. एक्सलेंट. गुड गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके, एक्सलेंट. पण मला हे लास्टचा स्टेटमेंट खूप आवडला. कम व्हॉट मे यू हॅव टू स्पेंड. Sir, येस. tension to repay the loan, to pay the money back. ओके, टेन्शन. येस, टेन्शन असेल तर चांगली गोष्ट, व्यवसाय चांगला. टेन्शन नसेल तर व्यवसाय चांगला होत नाही. तर टेन्शन काय येतं हा कॉलमचा, त्याला व्हॉट इज द टेन्शन? येस चिन्मय सर. ऍक्च्युली ही जी कॉस्ट आहे ही हायजीन कॉस्ट आहे. ही जर नीट नाही दिल्या गेली, फॉर एक्झाम्पल जे सॅलरीज आहेत त्या एम्प्लॉईला त्याच्याप्रमाणे नाही दिल्या गेल्या, ते कॅनॉट सर्व प्रॉपरली. ओके, रिड्यूस द क्रेडिबिलिटी लूज होऊ शकते, किंवा एफिशियन्सी पे नाही केलं तर इलेक्ट्रिसिटी कट होऊन जाऊ शकते. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर त्याला ती भीती आहे. ओके Sir, unlike the expenses made on startup cost, the expenses in this column, the ownership doesn't remain with the owner. करेक्ट. त्याला रिटर्न मध्ये काय मिळत नाही, कोणीतरी सांगितलं की येस, नो शुअरिटी ऑफ रिटर्न. परफेक्ट. परफेक्ट आहे चिन्मय सर. पगार देतोय पण माणूस आपला झोप काढतोय. Sir, one more aspect. Yeah. The first column is with which we initiate the business. But to manage the business, you need all these expenses. So, Bilkul. Absolutely. So these expenses are floating. I mean, you cannot say ki evda sale. It goes float because we are managing. And maybe this is the exact place where many businesses fails. Very good. How to manage, how to work out the funds and utilization of funds. Absolutely right. Dead right. बरोबर. तो या कॉलमलाच कंट्रोल करतो. बरोबर म्हटलात. चला, आपलं मला वाटतं 7च मिनिटं राहिलेली आहेत, तर मीच ते स्टेटमेंट कम व्हॉट मे ला काहीतरी व्यवस्थित यांनी रिप्लेस करतो. स्पेंड रिमेन सेम. हा जे कॉलम यासाठी मालकाला आवडत नाही, बिझनेस चालो किंवा न चालो, फिक्स्ड एक्सपेन्सेस, त्याला हे खर्च करावेत लागतात. डिड यू गेट नाउ? यस. इस महीने में आपका 1 रुपए का भी सेल नहीं हुआ, क्या आप रेंट दोगे नहीं देंगे? देना पड़ेगा सर. सैलरी दोगे नहीं दोगे? Mean fixed expenses? Yes, this is in accounting also known as fixed cost. Accounts मध्ये याला fixed cost खूप विचार करून याला नाव दिलंय fixed cost. का? Why fixed cost नाव दिलंय याला? Whether business happens or not, production happens or not, you have to spend this money compulsory. Yes, very good. That is the reason. इसीलिए मालिक को ये अच्छा नहीं लगता, उसको टेंशन रहता है कि अरे बाप रे, अभी तक एक भी साड़ी नहीं बिकी, 15 दिन हो गए और महीना खत्म होने को आ रहा है, मैं रेंट कहां से दूंगा, इलेक्ट्रिसिटी कहां से दूंगा. So therefore this column usually disturbs the owner. बहुत सोच समझ के अकाउंट्स में भी इसको नाम दिया है फिक्स्ड कॉस्ट. बिजनेस आया नहीं आया, आपको ये खर्चे करने ही पड़ेंगे.
आलं लक्षात what I said? I want everyone to repeat what was the last statement. Sir, deadline for everything. नहीं, मैंने कुछ और कहा. Whether your business runs or not, these expenses are to be incurred. Yes. And this is the expenses which no businessman likes to pay, but it is somewhat we have to spend, so it is fixed. Yes, correct. Fixed cost. Fixed Very cost. good. Fixed cost. और किसी से मैं यही स्टेटमेंट सब लोगों से सुनना चाहता हूँ. बिजनेस चले या ना चले, ये खर्च करने ही पड़ते हैं. I want to listen to this statement from most of you. Repeat. बिजनेस चले ना चले, ये खर्चे करने ही पड़ते कैसे भी. इसके लिए इस कॉस्ट का नाम क्या है? Fixed cost. और दो रिपीट कीजिए प्लीज. I want 2-3 people more to repeat this statement. बिजनेस चले ना चले, ये खर्च करना ही है. That is a Yes, fixed sir. Okay. So हम वो खर्चे समझ लिए. आज का वैसे तो टाइम खत्म होने को आया, so we will stop here and we will attend in the next session the third cost. तो ये दोनों खर्चे आप एक बार नेक्स्ट सेशन में जब आएंगे हम इसको रिकैप करेंगे. देन वी विल मूव ऑन टू द थर्ड कॉस्ट. और जब तीनों खर्चे समझ आ जाएंगे, बिलीव इट और नॉट, आप लोगों को भी बिजनेस के ऊपर 30% की पकड़ आ गई होगी, इतना गारंटी है. और जब आगे की चाबी बनाएंगे, आप लोगों के भी दिमाग में कहीं पे ये आना शुरू हो जाएगा कि काश हम भी बिजनेस करते. Anyway, yeah, so in दो कॉलम के ऊपर any queries, any questions from your side? Sir, I have a question actually. Yeah, please ask. Sir, we say first column is a startup cost, but many startup businesses doesn't start with this startup cost. Such as? I mean, they can have big borrow still kind of a nature, and they try to सगळं फिक्स स्वतःकडनंच खर्च करतील असं शक्यता कमी वाटते सर. There are certain businesses like e-commerce based businesses, service related business where you need not have to have your own machinery and. नहीं, see, Tasat, what you are saying exactly right. Yes, it depends on what model you adopt. Right. तुम्ही काय म्हणता की माझ्याकडे हे प्रोडक्ट आहे, मी तयार करणार नाही, ती कंपनी हे स्पेअर पार्ट तयार करेल, दुसरी कंपनी हे तयार करेल, तिसरी कंपनी हे तयार करेल, चौथी कंपनी असेंबल करेल, पाचवी कंपनी डिस्पॅच करेल, माझं काहीच नाही. दिस इज अ मॉडेल विच डेल हॅड डन. डेल कंपनीजनी 25 years तेच यूज केलं. दे हॅड नो सेटअप. राईट. दुसऱ्यांकडनं ऑर्डर आली की प्रत्येकाकडे इन्स्ट्रक्शन जायचा, मदरबोर्ड तुम सप्लाय करो, ये तुम सप्लाय करो, ये फिफ्थ लॉजिस्टिक्स कडे जायचं, त्या माणसाला डिलिव्हर व्हायचं. सो व्हॉट मॉडेल यू अडॅप्ट त्याच्यावर. ओके सर. सो आउटसोर्सिंग इज ऑल्सो. येस, मी कशाला सुरुवातीला इन्व्हेस्ट करू 10 कोटी, त्याऐवजी आय विल गेट थिंग्स डन, सेटल डाऊन अँड क्रिएट माय ओन. आता तेच तुम्ही हिंदुस्तान लिव्हर कडे बघितलं, 25 वर्ष आधी त्यांच्याकडे स्वतःच्या फॅक्टरीज होते. हिंदुस्तान लिव्हर यूज टू प्रोड्यूस लॉट ऑफ थिंग्स. टुडे हिंदुस्तान लिव्हर डझंट प्रोड्यूस एनीथिंग. राईट. व्हॉट दे हॅव डन, दे हॅव सोल्ड ऑल देअर फॅक्टरीज अँड दे हॅव आस्क्ड समबडी एल्स की बाबा तू सोप फॅक्टरी सेटअप कर, आमची ऑर्डर तुझ्याकडे असेल, तू बनवायचं, तू कंट्रोल करायचं, तू आम्हाला सप्लाय करायचं. एक हेडेक गेलं. So can we add outsourcing cost as a startup cost in our column? Yes, why not? Why not? Why not? Yes, sir. Very good. Very good. Nothing? So it's sharp 12. So yes, sir. Let's stop here. It's your Sunday, so let's not barge into that time of Sunday enjoyment. Enjoy your lunch. And thank you very much for your time.
sparing on a Sunday. I enjoyed today's session. I made everyone talk. Hopefully आप लोगों को भी पसंद आया होगा आज का सेशन. Yes, sir. Very nice. Thank you. Thank you, sir. भरपूर काही Over to मिळालं सर Sachin, आम्हाला. हा सर, सॉरी. हा, भरपूर काही मिळालं म्हणजे आमचा फायदा झाला. उलट संडेला वेगळं काय मिळालं. एवढे संडे गेलेत आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम इन अ लाईफ म्हणजे वेगळं काही करू शकतो आम्ही असं वाटायला लागलं आता. ठीक आहे, आपण बघूया पुढे काय होतं. सर 2 तास पुढचे स्पेंड केल्यानंतर बघा काय येतो तुमच्या डोक्यात, कसं येईल. मी गॅरंटी नक्कीच बिझनेस चालू प्लॅन होता ऍक्च्युली म्हणजे ड्यू टू COVID-19 तर आता आपलं म्हणजे ते इन्क्रीज झालंय थोडं. Yeah, very good. Great. So nice of you. So once again, thank you very much. Enjoy your day. Sachin sir, over to you. Thank you, Venkatesh sir.